Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. Dear students, in today's lecture we are going to learn class 11 English textbook series unit number 3 writing skill का जो first point है आपके textbook में, that is the expansion of idea. Let's learn the example with the explanation and we are going to learn this lesson with full explanation in Marathi. So विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडियाज म्हणजे नेमकं काय, कोणकोणते मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे आहेत at the time of writing the expansion of idea question answer. ओके, या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला कोणते लिहायचे, सो ते लेक्चर मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे आपल्या प्लेलिस्ट मध्ये. प्लेलिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. प्लीज गो थ्रू दॅट लिंक अँड चेक ऑल द लेक्चर्स ओव्हर देअर. युनिट नंबर 1 2 ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे. युनिट नंबर 3 ला आपण सुरुवात केली आणि 3 फिनिश होताच आपण युनिट नंबर 4 सुद्धा सुरुवात करूया. सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स थ्रू मला जरूर कळवा की तुम्हाला लेक्चर्स कसे वाटत आहेत. कीप सपोर्टिंग. सो आता मी तुम्हाला इथे एक लाईन घेतलेली आहे, दॅट इज दी, ही कवितेतली ओळ आहे. इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड, दॅट इज रिटन बाय शेले, पी.बी. शेले. ओके, सो ही जी कवितेतली एक ओळ आहे याच्यावर तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे याच्या रिलेटेड तुम्हाला आता हा कल्पना विस्तार करायचा आहे. ठीक आहे, सो आता आपण पाहूयात की ऍज आय हॅव टॉट यू, की मी तुम्हाला ज्याप्रमाणे शिकवलेलं आहे की आपण सुरुवातीला काय घेतो तर टायटल घेतो. सो फर्स्ट वी नीड टू राईट द टायटल. आता टायटल मध्ये तुम्ही काय लिहाल, या ज्या लाईन, ही जी ओळ घेतलेली आहे आता आपल्याला हिलाच पुढे एक्सपांड करायचं, हीच कल्पना आपल्याला विस्तार करायचा. सो तुम्ही हीच लाईन इथे टायटल मध्ये घेऊन टाका. इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. ठीक आहे, टायटल झालं. आता आपला फर्स्ट पॅरेग्राफ काय असणार आहे, आवर फर्स्ट पॅरेग्राफ अबाउट दी इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. सो इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे की दिस लाईन is from Shelley's famous poem Ode to the West Wind, in which the poet depicts the terrible effect of the west wind in different spurs. म्हणजेच की Ode to the West Wind हा त्यांची जी पोएम आहे लिहिलेली, त्या पोएम मधून ही लाईन, ही ओळ घेण्यात आलेली आहे आणि ही ओळ हे दर्शवते की कशा प्रकारे लोकांच्या जीवनावर थंडीचा परिणाम झालेला होता. ठीक आहे, सो ही झाला आपला इंट्रोडक्टरी पार्ट. हा तुमचा फर्स्ट पॅरेग्राफ झाला विद्यार्थ्यांनो. फर्स्ट पॅरेग्राफ झाला आणि आपला टायटल झाला. ओके, हा 4 मार्काचा प्रश्न लिहिताना तुम्हाला ह्या 2 गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आय होप, की टायटल आणि फर्स्ट पॅरेग्राफ. लेट्स चेक दी सेकंड पॅरेग्राफ. आता हा आहे सेकंड पॅरेग्राफ. सो ज्याप्रमाणे आपण एक्सप्लेनेशन मध्ये शिकलेलो आहोत की सेकंड पॅरेग्राफ अबाउट दी कोर कंटेंट, म्हणजे मूळ ती गोष्ट काय आहे की जी कवीला तुम्हाला समजावून सांगायची आहे त्या लाईन्स थ्रू. सो इट इज हॉरिबली चिली थ्रू आउट द विंटर इन मेनी कंट्रीज. तर कवी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की थंडीच्या दिवसामध्ये बहुतेक सगळीकडेच कडाक्याची थंडी पडते सगळ्याच देशांमध्ये. रोड्स आर ब्लॉक बाय स्नो, म्हणजेच बर्फामुळे रस्ते झाकले जातात. टेम्परेचर्स गो बिलो फ्रीजिंग पॉइंट, 0°C खाली तापमान जातं. अँड इट इज डिफिकल्ट टू इव्हन गो आउट, आणि घराच्या बाहेर निघणं सुद्धा लोकांना खूप कठीण जातं. सिनियर सिटीजन, चिल्ड्रन, पीपल सफर बिकॉज ऑफ देअर इंटेन्स कोल्ड. खूप जास्त इंटेन्स कोल्ड म्हणजे खूप जास्त थंडीमुळे लोक बाहेर निघू शकत नाहीत आणि त्यामुळे सिनियर सिटीजन्स असतील, चिल्ड्रन्स असतील, तर या लोकांना त्रास होतो. दिस गोज ऑन फॉर सम टाइम, आणि हे काही काळ चालतं. हाउएव्हर, आता इथे बघा विद्यार्थ्यांना, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला डिस्कोर्स मार्कर्स वापरायचे आहेत सेकंड पॅरेग्राफ लिहिताना. ऍट द टाइम ऑफ रायटिंग द सेकंड पॅरेग्राफ, डिस्कोर्स मार्कर्स you need to write the, or you need to use the discourse markers may be used to maintain coherence and logical link in the ideas. तो discourse markers मध्ये कोणकोणते शब्द मी तुम्हाला सांगितले होते, that is anyway, nevertheless, therefore, similarly, thus, by the time, on the other hand, oh, well, now, you know, I mean. So like that we have taken however. म्हणजेच तरी सुद्धा वन फाईन डे द विंटर इज ओव्हर अँड इट इज स्प्रिंग, की एक दिवस विंटर संपला, विंटर सीझन संपला आणि आता हा स्प्रिंग सीझन होता. सो स्प्रिंग सीझन मध्ये काय होतं, न्यू लिव्ह स्प्राउट, नवीन पानं येतात झाडांना. फ्लावर्स बिगिन टू ब्लूम, झाडांची जी फुले आहेत ती बहरू लागतात. बर्ड्स बिगिन टू सिंग, पक्षी गाऊ लागतात. अँड द नंबिंग कोल्ड व्हॅनिशेस, आणि कडाक्याची थंडी ही निघून जाते. इट इज ब्रॉट अँड प्लीजंट अगेन, आणि परत वातावरण आनंदी आणि प्रसन्न होऊन जातं. हा झाला तुमचा सेकंड पॅरेग्राफ, जो असेल कोर कंटेंट, मूळ म्हणजेच
त्या पोएटला त्या लाईन्स थ्रू तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करायचा हे तुम्ही या सेकंड पॅराग्राफ मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. So we are writing now the third paragraph, and as we know, as we learned in the previous lecture, that the third paragraph would be the concluding paragraph. म्हणजेच conclusion तुम्हाला इथे यायचं, निष्कर्षापर्यंत तुम्ही येऊन पोहोचत आहात. ठीक आहे. कल्पना विस्तारासाठी महत्त्वाचा मुद्दा काय असतो की पहिलं तुम्हाला लिहायचं आहे की टायटल, त्याला त्या कथेला तुम्ही काय टायटल देत आहात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इंट्रोडक्टरी पॅराग्राफ लिहायचे, परिचयात्मक परिच्छेद त्याला म्हणतात. सेकंड असतो तुमचा मूळ गाभा म्हणजे कोर कंटेंट तुम्ही तिथे लिहिता. आणि थर्ड असतो तुमचा निष्कर्ष म्हणजेच काय की कन्क्लुडिंग पॅराग्राफ. आता इथे आपण निष्कर्षाला येऊन पोहोचतो की सिमिलरली म्हणजेच इन लाईफ की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्याशी या लाईन्सचं कसं आपण म्हणजेच काय तर कन्क्लुडिंग पॅराग्राफ द होल कंपोजिशन इज समड अप कन्साइसली, आणि याच्यामध्ये अनदर प्रोवर्ब और सेइंग विथ द सेम मिनिंग ॲज द वन यू आर रायटिंग अबाउट मे बी युज्ड, आणि तुम्हाला काही उदाहरणं द्यायची असतात त्या लाईनशी निगडीत. So similarly in life, periods of sorrow, misery and despair have at last to come to an end, and happier days have to make their appearance. म्हणजे माणसाच्या जीवनात सुद्धा दुःख, कष्ट आणि जे काही दुःखाच्या वेळ असते, ठीक आहे, periods of sorrow, misery and despair have at last to come to an end. त्याचा एंड कधी ना कधीतरी होतोच. And happier days have to make their appearance. आणि जे आनंदाचे क्षण आहेत, आनंदाचे दिवस आहेत, ते पुन्हा आयुष्यामध्ये आपल्या अपीअरन्स करतात म्हणजे येतात. द लॉंग नाईट इज फॉलोड बाय द ब्राईट डे, हेन्स वी मस्ट ऑलवेज बी ऑप्टिमिस्टिक. म्हणजे आपण नेहमी आशावादी राहिलं पाहिजे. वी मस्ट हॅव सेल्फ कॉन्फिडन्स, आपल्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा. अँड अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपल्याकडे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला हवा. अँड लुक फॉरवर्ड टू अ बेटर टुमॉरो, आणि येणाऱ्या दिवसाचा एक पॉझिटिव्ह विचार तुम्हाला करायला हवा. सो याच्या थ्रू तर पोएट सांगण्याचा प्रयत्न करत आहे की देअर इज नो नीड टू गेट डिप्रेस्ड ऑर लूज होप, की निराश होण्याची गरज नाहीये आणि हिंमत हरण्याची काही गरज नाहीये. फॉर ज्याप्रमाणे इफ विंटर कम्स, की जर थंडी आलेली आहे, कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड, त्याच्या मागोमाग स्प्रिंगचा सीझन आपला आलेलाच आहे. सो इथे अतिशय सुंदर पद्धतीने हे जे एक एक्झाम्पल आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने याचा एक्सपान्शन ऑफ आयडिया इथे केलेला आहे. तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही हे काय घेतलं एक्झाम्पल, तर आता आपण थंडीचा सीझन आहे, विंटर सीझन आहे. सो विंटर सीझन मध्ये जर तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आलाच तर तो एक्सप्लेन करताना तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल असं मला वाटतं. म्हणून मी तुमच्यासाठी आज मुद्दामूनच हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे एक्सप्लेनेशनसाठी. आपण नंतर लगेचच एखादं दुसरं एक्झाम्पल घेऊन येऊयात आणि त्याच्यामधून मी दुसऱ्या प्रकारचा एक जो अनुभव आहे किंवा दुसऱ्या प्रकारचा जो एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे तो कशा प्रकारे तुम्हाला लिहायचा आहे. पॉइंट सगळे सेमच असणार आहेत. टायटल, फर्स्ट पॅराग्राफ म्हणजे इंट्रोडक्टरी पॅराग्राफ, सेकंड पॅराग्राफ म्हणजे कोर कंटेंट म्हणजे मूळ गाभा तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याच्यामध्ये डिस्कोर्स मार्कर्स हे वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. थर्ड पॅराग्राफ वुड बी युअर कन्क्लुडिंग पॅराग्राफ, ज्याच्यामध्ये तुम्हाला निष्कर्ष लिहायचा आहे. ओके, सो हे 4 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्याच. याच्यावरच तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्ही 4 पैकी 4 मार्क रायटिंग स्किलच्या या प्रश्नामध्ये मिळवू शकता. सो लवकरच भेटूयात आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळे लेक्चर्स चेक करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा. सगळे लेक्चर्स तिथे पहा. थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.